अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थाय आत्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीम्. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल भव पैल पारू. ज्ञानदेव ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा. ज्ञानदेव ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे. ज्ञानदेव सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण. ज्ञानदेवे ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणू युक्तीची आखोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस पुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैवस सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं, चिदानन्दसंलक्षणाढ्यस्वरूपं. यमाद्यष्टभेदाङ्ग योगप्रवीणं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मुदा यस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं, प्रतिष्ठानपूर्यां सुधीसङ्गसेव्यं. चतुर्वेदतन्त्रेति हासादिपूर्णं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. सदा पंढरीनाथ पादाब्जवृन्दं, निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्य तत्त्वं. महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. रणे कृष्णबीभत्सु संवादभूतो, रूढितार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै. कृतिर्निर्मितायेन चक्राङ्कृतोख्यां, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. निवृत्तीनाथांना, ज्ञानदेवांना, सर्व संतांना वंदन करूया. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करूया. आणि आज अमृतानुभवाच्या 25व्या ओवीचा आपण हे घेणार आहोत, आनंद घेणार आहोत. तत्पूर्वी ज्या ताई काही बोलणार आहेत तर त्यांनी थोडंसं सांगतो.
तुमच्या आधी कोणतरी म्हणलंय त्यांना बोलू दे, तुम्ही पण बोला. त्याकरता ज्ञान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विलीन व्हायला पाहिजे, तेव्हाच त्याला मोक्ष मिळेल. बरोबर, छान. म्हणजे अज्ञान नाश जन्मात आलेलं ज्ञान तत्वज्ञानाचा शाब्दिक पसारा फुलतोय. त्याच्या पलीकडे आत्मज्ञानचा नक्षत्र पसारा आहे हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. छान सांगितलं. छान छान छान, चांगलं सांगितलं, चांगलं सांगितलं. मुख्य जे पाहिजे तेवढं सांगितलं. 24वी बोललात ना तुम्ही आत्ता. 23 बद्दल कोणी सांगणार आहे? काल सगळ्या म्हणत होत्या ना 23 जास्त महत्वाची आहे, 23 जास्त महत्वाची आहे. काय कळली बघा. सांगू मी? हो, सांगा सांगा. तैसा ज्ञानरूप आत्मा ज्ञानेची आपुली प्रमा, कधी तसे सोहम्मा ऐसा बंधू. त्याप्रमाणे ज्ञानरूप आत्मा ज्ञानानेच आपले प्रमा ज्ञान संपादन करतो असे म्हटले तर सोहम असे ज्ञानबंध नाही काय. त्याप्रमाणे ज्ञानरूप परमात्मा आहे, तो जर इतर ज्ञानाची अपेक्षा करीत असेल तर तो भ्रम ठरेल. म्हणून एखाद्याने सोहम अशी जर आपल्या आत्म्याची प्रमा करून घेतली तर त्याला बंधच होतो. कारण अहम आणि सोहम ही दोन्ही ज्ञाने अज्ञानी पुरुषाला होत असतात. म्हणजे स्थूलो अहम पुरुषो अहम असे जिथे ज्ञान ज्याला असेल त्याला सोहम ज्ञान होत असते, परंतु अनुभवी पुरुषाच्या दृष्टीने तोही ब्रह्मच आहे. छान, बरोबर आहे. हो, छान. आता काल बघा ज्ञानेश्वरीचाच मी कालही उल्लेख केला होता. 13वा अध्याय आणि त्याच्यामध्ये 13व्या आणि 11व्यामध्ये पण 11व्यामध्ये पण भगवंतांनी म्हणजे ज्ञानेश्वरांनी भगवंत म्हणतात की सगळी सृष्टी मी व्यापलेलो आहे आणि सगळ्यामध्ये मी आहे. तर ती सृष्टीमध्ये किती प्रकारचं चित्र दिसतं हे सगळं छान वर्णन केलेलं आहे. आणि तसंच तुम्ही सांगताय का अनुराधाताई? बोला. तुम्हीच बोलत होत्या का? 24वी ओळी सांगणार होते तर त्या मॅडमने सांगितली. मग सांगा ना, परत तुम्ही सांगा. दोघांनी सांगितली तर काही बिघडत नाही. बोला, तुमची वेगळ्या पद्धतीने सांगाल तुम्ही, सांगा. बरं. अज्ञानाचा न्यास केल्यानंतर आपल्याला जे ज्ञान मिळतं ते ज्ञान अपुर आहे. कारण ते सुद्धा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पूर्णपणे विलीन व्हायला हवे, तरच आपल्याला मोक्ष प्राप्त होतो. ज्ञानदेव म्हणतात की अज्ञानाचा बंध जसा ज्ञान नाश करते तसंच ज्ञानाला सुद्धा बंध असतो. आणि ह्या ज्ञान आणि अज्ञानाचा बंध नाश पावल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. आत्मज्ञान करण्यासाठी अज्ञानाचा नाश करून सुद्धा ज्ञान जरी प्राप्त झालं तरी त्याचा उपयोग होत नाही. जसं आकाशात पार करण्यासाठी अवकाश आहे, तसंच ज्ञानाला पार करण्यासाठी मोक्ष मिळण्यासाठी आपल्याला तत्वज्ञानाचा आणि अज्ञानाचा आणि ज्ञानाचा ज्ञान करणं आवश्यक आहे. छान, सुंदर, बरोबर सांगितलं, चांगलं सांगितलं. आता 23वी कोणी बोलणार आहे का? हा, 23वीच झाली नाही का? हो, सॉरी 23 नाही, मला सुमिताताईंना म्हणायचं होतं पहिल्यातलं बोलणार आहेत का? आहेत का ते आज का नाही आहेत? हा, बोला. हा, सांगा ना. आपलं एक चालू आहे ते चालू ठेवायचं. चालेल. 39वी ओवी. हा. दियेचेनी अंगलंगे आनंद आपणा आरोगू लागे, सर्व भोक्तृत्व ही नेगे दिये दिन काही. दियेचेनी अंगलंगे आनंद आपणा आरोगू लागे,
सर्व भोक्तृत्वहीने गे जिये विण काही. फक्त अंग लंगे नका म्हणू, अंग लगे. अंग लगे. हा, ओके. तिथं अनुस्वार Sorry. असेल तर तो काढून टाक. पुढे. चालेल चालेल. शिव हा शिव हा अमर्याद आहे. तसाच आनंद स्वरूप पण आहे. त्याच्यामध्ये न संपणारा आनंद आहे. पण तो एकटाच असल्यामुळे त्याला आनंद भोगता येत नाही. कुठल्याही गोष्टीचा भोग घ्यायचा असेल तर दोन गोष्टी लागतात, द्वैत लागतं. हो हो. पण तो एकटाच असल्यामुळे त्याला भोग घेता येत नाही. आणि शक्ती पण त्याच्यातच समाविष्ट झाली असल्यामुळे त्याला घेता येत नाही. जसं की साखर गोड आहे, पण त्याचा आनंद घेण्यासाठी भोगता पाहिजे. तसंच इथेही आहे आनंद घेण्यासाठी. म्हणजेच आनंद खेळात आणि ती जर शक्ती नसली तर त्यांचं भोक्तृत्वही संपतं व आनंद घेता येत नाही, त्यांना भोगता येत नाही. म्हणजेच आनंद खेळात शिवाचे भोक्तृत्व हे प्रकृतीवरच अवलंबून असते. बरोबर. शक्ती नसली तर त्याला तो आनंद घेता येत नाही. दोघं लागतात. बरोबर. सुंदर, छान, धन्यवाद. चांगलं 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 सांगताय. आणि या दोघांच्या काल जसं म्हणलं तसं लपंडाव असेल किंवा जो मिथुनाचा खेळ आहे त्याच्यातून ही सगळी विश्वलीला आपल्याला समजत राहते, ती आपण समजून घेतो आहे. त्यांचा आनंद हा पुरुषाचं भोक्तृत्व हे प्रकृतीवरच अवलंबून आहे. हा अद्वैती आनंद महत्त्वाचा आहे. त्या दोघांमध्ये अद्वैत आहे. तसं आपण सुद्धा सगळ्या जीवनामध्ये किंवा आपल्याला अध्यात्मामध्ये अद्वैत ज्या दिवशी समजेल, आता मगाशी अनुराधाताईंनी पण छान सांगितलं की मोक्ष मिळायचा असेल तर पहिलं अज्ञानाचाही ऱ्हास व्हायला पाहिजे आणि ज्ञानही पूर्णपणे विलीन व्हायला पाहिजे. ज्ञानाचा अहम नको, अहंकार नको. त्या अहंकारावर तर मला तर असं वाटतं सगळ्या जर ओव्या एकत्रित केल्या ना ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीतल्या, चांगदेव 65तल्या, या अनुभवामृतातल्या, तर एक मोठा ग्रंथ होईल आणि त्याला व्यवहारातली उदाहरणं छान द्यावीत. पण आता बघूया. खूपच म्हणजे किती हा अहंकार सगळीकडं आड येतोय बघा. त्यामुळं आपल्याला त्याच्या पलीकडं जायचे. आणि ज्ञानाचा सुद्धा हा आज त्यांनी फार छान सांगितलं, तुमच्यापैकी कोणी असतील ऐकायला, की ज्ञानी आणि भक्त याच्यातला श्रेष्ठ कोण आहे. तर ज्ञानापेक्षा सुद्धा ज्ञानामध्ये पुन्हा हा अहंभाव येतो सारखा, कर्तृत्वाचं जास्त मोठेपण वाटत असतं आणि भक्त सगळं विसरून गेलेला असतो. त्यामुळं भक्ताची जास्त श्रेष्ठता सगळीकडे सांगितलेली आहे. म्हणून 12वा अध्याय पण भगवंत सांगतात ना की मला भक्त जास्त प्रिय आहे. 12वा अध्याय म्हणजे आता अगदी शेवटी आपण ज्ञानेश्वरीत किंवा भगवद्गीतेत जे सोपं आहे तेच भगवंतांनी शेवटी सांगितले. 4था अध्याय सगळा ज्ञानयोग आहे. ज्ञान किती झालं तरी जोपर्यंत आपण भक्ती करत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाचा उपयोग नाही. आता 25वी ओव्यास बघूया. अहम ब्रह्म ज्ञान नाही, मी चुकून म्हणून पराधिका वाचा. आपलं वाणींवर सगळा जोर सध्या चाललेला आहे. वाचा ऋण परिहार आपण करत आलेलो आहोत. आता थोडेसेच राहिल्यात ओव्या याच्यातल्या. म्हणून पराधिका वाचा तो शृंगार चौ अंगाचा, एवं अविद्या जीवाचा जीवत्व त्यागी, एवं अविद्या जीवाचा जीवत्व त्यागी. म्हणून पराधिका वाचा. पराधिका सारख्या कुठे 4 सांगायच्या, म्हणून परा आदी, त्याला आदिका शब्द वापरले. आदिऐवजी आदिका. परा इत्यादिका वाचा. म्हणून परा आदिका इत्यादी वाचा तो शृंगारची अंगाचा. तो शृंगार आहे. चतुरंग. आता अंग म्हणजे काय हो, आपण 4 देह मानलेले आहेत आणि 4 वाणी आहेत. आता त्याचा पुन्हा आपण सविस्तर विचार करूया. पण 4 अंगाचा म्हणजे 4 प्रकारच्या अंगाचा म्हणजे देहाचा. हा जणू काही शृंगार आहे या 4 वाणी म्हणजे. आणि एवं अविद्या जीवाचा जीवत्व त्यागी. आणि ही जी अविद्या आहे
म्हणजे हा सगळा शृंगार आहे तो सुद्धा अविद्येचाच भाग आहे. म्हणून एवम म्हणजे अशा प्रकारे संस्कृत शब्दसुद्धा ज्ञानदेवांनी भरपूर वापरलेले आहेत. एवम अविद्या जीवाचा आहे. अशा प्रकारे जीवाच्या म्हणजे जीवाच्या ठिकाणी ही जी अविद्या आहे ती सुद्धा काय करायची, जीवत्व त्यागी. तर ती अविद्या असून जीवत्वाचा त्याग किंवा जीवत्व हा जीवत्वाचा त्याग केला पाहिजे किंवा त्याग होतो. आणि त्यागातही अविद्या असतेच. पुन्हा अविद्या म्हणजे काय हो, हे सगळं अज्ञान किंवा अहमपणा. मी आता तुम्ही जर एक 4 महिला मैत्रिणी एकत्रित आल्या किंवा घरातल्या बायका जरी आल्या, तुम्हाला म्हटलं तसं परवाच ज्यांना मी भेटायला गेले त्यासुद्धा, एक माऊली असते. खरं म्हणजे आपण म्हणतो की आईचा त्याग किंवा आईचं कर्तव्य सर्वश्रेष्ठ आहे. तिला खरं कशाची अपेक्षा नसते. पण असा एक काहीतरी टप्पा येतो आणि त्या माऊलीलाही वाटायला लागतं की आता मी एकटी पडलेली आहे किंवा आता आम्ही दोघंही कष्टात आहोत, दुःखात आहोत आणि अशा वेळेला मुलांनी सगळं करावं. तर ती मुलं नेमकं म्हणतात, तुम्ही आमच्यासाठी काय केलं, तुम्ही आमच्यासाठी काय केलं, आम्हाला जेव्हा अडचणी होते तेव्हा तुम्ही आम्हाला काही मदत केली का. हे घराघरात चाललेले संवाद आहेत बरं का, मी एक प्रातिनिधिक रूपानं सांगते. आणि त्याच्यावर त्या आईचं माझ्याजवळ जे विधान आहे ते की किती केलं ह्या मुलांसाठी. बघा ना, लहानपणापासून सगळं केलेलं असतं त्यांचे सगळे म्हणजे, पण ती कर्तव्य करत असताना तेव्हा पण विचार केलेला असतो का हो की आता मी करते म्हणजे ह्याची परतफेड म्हणून माझ्या मुलांनी काही करावं, असं तिला कधीच वाटत नसतं. पण खरं म्हणजे मुलाचं कर्तव्य असतं. आणि म्हणून इथं जे त्यांनी म्हणले ना, हे वाक्य मला आत्ता एकदम हे की त्यागामध्ये सुद्धा ही अविद्या आहे. एकदा त्याग असा आहे की सर्वस्वाचा त्याग असेल, धनाचा असेल, आपल्या प्रेमाचा असेल, जे काही केलेलं आहे त्याग, तर त्याच्यामध्ये सुद्धा हे पुन्हा अज्ञान आड येते. आणि मी केलं म्हणून ते नको आहे, म्हणून ती अविद्या आहे. तर ही वाणीच्या आशा. आणि बघा ना, पुन्हा माणूस हे बोलूनच टाकतो. मनातल्या मनात राहिलं तरी काही बिघडणार नाही, ते कुणाला कळणार नाही आहे. पण ते वाणीनं व्यक्त केलं जातं की हे एवढं मी एवढं केलं, असं केलं, तसं केलं. बघा ना, आईवडील म्हणतात ना, आम्ही पोटाला चिमटा काढला. किती आहे व्हॉट्सअपवर ह्याच्यावर काय काय सांगतात हो. एक किस्सा आता त्या परवा तुम्ही पाहत असाल, मला सहज असे जी उघडल्या 1-2 मिनटं असं काहीतरी दिसतं म्हणून. 2 मुलं आहेत त्या आईवडिलांना आणि त्या दोघांनाही ती आई आणि वडील असे बसलेले आहेत सोफ्यावर, उभे आहेत ते. आणि म्हणते की आता तुम्ही इथून घरातून जा. तर ते म्हणतात, असं काय, हे आमचंच घर आहे ना, हे आपलंच घर आहे ना, आम्हाला का बाहेर काढताय तुम्ही. तर म्हणे आई म्हणते, मी आता भाड्यानं दिले ते घर. तर म्हणे भाड्यानं द्यायचा तुला काय अधिकार आहे. तर ती म्हणते, अधिकार वगैरे प्रश्न नाही, आता माझ्यावर तशी वेळ आलेली आहे म्हणून मला गरज आहे. तर ते सुना काय मुलं काय असे तडतड बोलत असतात. आणि मग ती माऊली फ्लॅशबॅक दाखवतात तसं दाखवते की एक दिवशी वडील जेवायला बसलेले असतात. त्यांना ते वातड पोळ्या, गार झालेल्या पोळ्या खाता येत नाहीत, चावता येत नाहीत. म्हणून ते म्हणतात सूनबाईला, अगं बाळा, मला जरा गरम पोळी करून वाढते का. तर म्हणे, तेवढ्यासाठीच माझा आता जन्म आहे भुगते. ती बाई, तुमची बायको आहे म्हणे, तिला सांगा ना, ती पोळ्या करून वाढेल ना तुम्हाला, मी कशाला वाढू. राहायचं असेल तर हा, जसं मिळेल तसं खा, असं ती एक सांगते. मग ही काय करून वाढतच असेल बायको, किती म्हातारी झाली तरी तिचं कर्तव्य आहे. आणि दुसऱ्या मुलाचं सुनेचं असं दाखवलं की ही बाई जेव्हा आजारी आहे तेव्हा ती म्हणते, अरे बाळा, मला जरा एवढी औषधं घेऊन ये रे, प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे, अमुक होते. तर तेव्हाही ते दोघंही म्हणतात की हे काय तुमचं रोज काय चाललं आहे, ह्या औषधाला कुठून पैसे आणायचे आणि आम्ही काय फक्त तुमच्यासाठीच पुरायचं का. आता हे खरं सांगू का, त्या मातापित्यांनी जे काही केलं आहे त्यांचं ऋण आपल्यावर असतं, ही जाणीवसुद्धा हल्ली राहिलेली नाही. मग हे दोन्ही किस्से ती त्या दोघांना दाखवते, म्हणजे ऐकवते, नजरेस आणून देते. आणि ती म्हणते की मग आता तुम्हाला जर आम्हाला तुमच्या औषधासाठी पैसा नाही आहे, तुमच्या अंगात आम्हाला गरम करून वाढायचं त्राण नाही आहे, तर मग म्हणे तुम्हाला कोण करून घालेल आम्ही गेल्यानंतर. म्हणे आता काय, आमचं आम्ही कसंही करू, आम्हाला भाडं येईल 50,000 रुपये, तेवढ्यात आम्ही मॅनेज करू म्हणे ते सगळं.
आता हे काही तुम्हाला मी सांगण्याची गरज नाही, पण ह्या रोज घटना घराघरात घडत आहेत. म्हणून ही जी परादी वाणी आहे, सगळ्या ज्या वाणी आहेत, ह्यासुद्धा अविद्येचाच आश्रय आहे, की अविद्येचा म्हणजे या चारी देहांचा किंवा अंगांचा शृंगार आहे. आता शृंगार हा शब्द कसा वापरला आहे तो बघूया आपण. एवम अविद्या जीवाचा जीवत्व त्यागी. तर अशा प्रकारे अविद्या ही म्हणजे त्या वाणींचा, चारी वाणींचा शृंगार 4 देहांचा आहे आणि तो सुद्धा अविद्याच असून जीवाच्या जीवत्व त्यागी ही वाणीच्या आश्रयानं राहतो. आता या परादी वाणींच्या साह्यानं काय आपण बोलू शकतो? मी ब्रह्म आहे. आता मगाशी ताईंनी समजावून सांगितलं की अज्ञानी लोक म्हणत असतात मी स्थूल आहे, मी कृष्य आहे, मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, मी अशक्त आहे. हे सगळे जे बोललं जातं ना, हे या वाणीच्या साह्यानंच बोललं जातं आणि हे सुद्धा ही अविद्याच असते. तर ही ज्ञानदशा सगळी सांभाळली जाते. मी ब्रह्म आहे, जसं मी कृष्ण आहे, मी अज्ञानी आहे, तसं मी ब्रह्म आहे ही सुद्धा ज्ञानदशा आहे. ही जी सांभाळली जाते ही सुद्धा या वाणीच्या आश्रयानंच सांभाळली जाते, बोलली जाते किंवा शृंगारली जाते आणि म्हणून ती सुद्धा अविद्याच आहे. तो अविद्येचा शृंगार आहे. तर ज्ञानदशेत सुद्धा अविद्येचा लेश राहतो, थोडासा राहतो. आता अविद्येच्या अंगाचा जो शृंगार आहे तो 4 देहींच्या 4 वाणी. आता 4 देहांच्या 4 देह कुठले आहेत सांगा? माहिती आहेत सगळ्यांना? स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आता स्थूल देह सुद्धा आपल्याला दिसतो, पण स्थूल देहातले सुद्धा आतले जे काही अवयव आहेत, इंद्रिय आहेत, ती आपल्याला तशी दिसत नाहीत आणि म्हणून 4 देहांच्या या 4 वाणी आहेत. आता त्यांचा क्रम कसा आहे बघा. स्थूल देहाची कुठली वाणी आहे सांगा? वैखरी. बरोबर. सूक्ष्माची मध्यमा. हां बरोबर. आणि कारण सुषुप्ती. काय? सुषुप्ती काय? महाकारांची ना. हां. कारण देहाची. हां, कारण देहाची सुषुप्ती. पश्यंती. नाही, सुषुप्ती नाही. पश्यंती. हां 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 हां. आणि महाकारण देहाची परा. बरोबर आहे. तर आता ते आपल्याला त्या कशा कार्यरत राहतात ते थोडंसं बघता येईल. पण हा जो जीवभाव नष्ट झाला तर ह्या अविद्येसकट त्या सगळ्या नष्ट होतात. कारण ह्या जीवभावामुळं आपण ह्या अविद्येत रमलेलो. हा जीवच मुळात अज्ञानात कितपत पडलेला आहे. आपलं स्वतःचं स्वत्व विसरलेलं आहे, स्वरूप विसरलेलं आहे. मी परमात्मा हे विसरून गेलेलं आहे आणि अशी वास्तविक स्थिती आहे. आणि तशी स्थिती होण्यापूर्वीच जो जिज्ञासू आहे त्याला हे लक्षात येत नाही आणि हे वाणीचं ऋण जे आहे ते शिल्लक राहतं. म्हणून 6 ओव्यांनी जे आता इथून पुढे बरं का 6 ओव्यांनी पुन्हा ही गोष्ट सिद्ध करतात. आता खरं म्हणजे या 4 वाणींचं किती झाले आत्तापर्यंत खूप सांगून झालेलं आहे. पण तरीसुद्धा ज्ञानदेव का बरं पुन्हा पुन्हा सांगतात? येईल तुम्हाला काही सांगायला की पुन्हा दृष्टांत देतात, पुन्हा काही महत्त्वाचं समजावून देतात. का बरं असं करत असतील? खरं म्हणजे 10 ओव्यात संपल्यानंतर प्रकरण संपलं तर काही बिघडेल का? का बरं सांगत असतील पुन्हा पुन्हा? मला ते कळलं पाहिजे आपल्या. हां. आणि कसं होतं बघा ना, आजच्या ओव्या आपण आज ऐकतो, घरी जातो, म्हणजे घरातच असता तुम्ही पण पुन्हा आपण आपल्या व्यापात लागतो आणि परत जर रात्री विचार केला तर ती ओवी आठवत पण नाही किंवा अजून 8 दिवसांनी तर पूर्ण त्याच्यावर पांघरून पडलेलं असतं. लहान मुलाला सुद्धा एक गोष्ट आपल्याला 3दा सांगावी लागते आणि मग आपण म्हणतो जरा याचा अभ्यास कर. तर ह्या पद्धतीनं सांगितलं नाही कळलं, त्या पद्धतीनं सांगितलं नाही कळलं, हा सिद्धांत सांगितला नाही कळला, म्हणून पुन्हा पुन्हा वेगळे दृष्टांत देत आहेत. ही आता 25 नंतर मी काल बोलले होते की 26वी जी ओवी आहे ती इतकी सोपी आणि इतकी छान सांगितलेली आहे की हे पुन्हा पुन्हा ज्ञानदेवांना का दृष्टांत द्यावे वाटत आहे
की हे जे आपलं अज्ञान आहे हे कसं कमी होईल याचा ते प्रयत्न करत आहेत. आपल्याला ज्ञानी बनवायचं आहे, भक्त बनवायचं आहे, मोक्षू तर आहोतच आपण, पण मोक्ष मिळवून द्यायचं आहे, त्याच्यासाठी सगळा हा आटापिटा चालला आहे. आता गीर्वाण अनुभवामध्ये काय म्हणतात बघा. तस्मात् पराधिका वाचश चत्वारोंग विभूषणाः चत्वारोंग विभूषणाः जीवभावस्य संत्यागे वीता सार्धम विद्यया सार्धम अविद्यया. सार्धम म्हणजे बरोबर, वीता हा म्हणजे निघून गेला. काय झालं की जीवभाव जेव्हा संपतो आणि त्याचा अगदी पूर्ण त्याग, संत्याग म्हणजे चांगला त्याग, जीवभावाचा पूर्णपणे त्याग केला की मग ह्या अविद्येसह या चारी वाणींचा जो शृंगार आहे तो सुद्धा संपून जातो. तस्मात् पराधिका वाचः चत्वारः अंग विभूषण. हे अंगाचे शृंगार आहेत. बघा न, जर वाणीच नसती, आता आपण इतका अभ्यास केला त्या परापश्चंतीपासून, जर मुळातच तिथून स्फुरणच आलं नाही तर ते पश्चंतीपर्यंत कसं जाईल, मध्यमेपर्यंत कसं येईल, कंठापर्यंत. आणि आलेला विचार खूप वेळा आपण असा दाबून धरतो आणि आता बोलू का नको, ही वेळ आहे का योग्य. कधी माणसाला विवेक नसतो आणि मग तो नको तिथं नको ते बोलून बसतो. म्हणजेच ती वैखरीला सुद्धा थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवावं लागतं. पण ह्या चारी वाणी ह्या जणू काही शृंगार आहे किंवा विभूषण आहे. विभूषण शब्द छान वापरला आहे बघा या संस्कृतमध्ये. तर जरी तर भूषण असलं, जरी तो शृंगार असला, तरीसुद्धा त्या अज्ञानामुळं आहे, अज्ञानातच आहे हे सगळं. ज्ञान झाल्यानंतर या सगळ्यांचं काम संपतं. आता अभंगामध्ये काय म्हणतात. म्हणून या स्थूल सूक्ष्माधिक चार, म्हणून या स्थूल सूक्ष्माधिक चार, देह जे साचार जीवात्म्याचे. हे जीवात्म्याचे देह आहेत. परमात्म्याला देह विह नाही येतो, तो विदेही आहे. देह हे साचार जीवात्म्याचे, तया देहासीच चारही या वाणी. मग चार देहांच्या चार वाणी तुम्ही छान सांगितल्या, परफेक्ट झाले. आता काही आपल्याला अडचण येणार नाही हा संपवायला. भूषणे होवोनी भूषविती. जसं अंगावर दागिने आपण म्हणतो, चला एक फक्त गळ्यात असलं तरी बस आहे, कुणी म्हणतं फक्त हातात असलं तरी बस आहे, कुणी म्हणतं नथ घातली तरी बस आहे, कुणी म्हणतं कानात घाला, कुणी म्हणतं मस्तकावर इथे ते बिंदी लावा बस, किंवा फक्त काही नाही केसावर गजरा माळला तरी स्त्रीला सौंदर्य आहे. म्हणजे ही जशी आपण भूषणाची विभूषणांची आपल्याला जी हौस असते आणि आपण सगळा शृंगार करत असतो, तर इथं त्यांनी म्हणले की ह्या चार वाणी भूषणे होऊनी भूषविती. जणू काही भूषणं होत आहेत आणि त्या भूषवतात. आणि जीवे केला जीवत्वाचा त्याग. आणि या जीवानी जीवत्वाचा त्याग केला म्हणजे स्वतःची पूर्ण आहुती देऊन टाकली. तरीही संसर्ग उरे त्याचा. तरी त्याचा संसर्ग उरतो थोडासा. एखाद्याने बघा आपण काही वस्तू केली असेल किंवा आणली असेल आणि नको त्या लोकांनी जर त्याला हात लावला तर आपण म्हणतो आम्ही नाही आता त्याला हात लावणार. दुसऱ्याचा संसर्गसुद्धा नको. संसर्गजन्य रोग म्हणून निघालेले आहेत आणि हे मानसिक रोग आहेत संसर्गजन्य. म्हणून जरी त्या जीवत्वाचा त्याग झाला तरीसुद्धा त्यांचा संसर्ग उरतोच, म्हणजे पूर्णपणे त्या नष्ट होत नाही. अहम ब्रह्मबोधे जीवत्वाचा नाश, तरी राहे लेश अविद्येचा. अजून एक ओवी त्यांनी सांगितलेली आहे अभंग की अहम ब्रह्मबोधे, म्हणजे मगाशी जे सांगितले कालपर्यंत 3-4 ओव्यामध्ये अहम ब्रह्म, तो बोध झाला त्या जीवत्वाला, मी ब्रह्म आहे असा जेव्हा बोध होतो, तरी राही रेष अविद्येचा. तरीसुद्धा थोडासा अविद्येचा लेश, अगदी छोटासा भाग राहतोय असं समजावून देतं. आता डॉक्टर V.A. कुलकर्णी म्हणतात की म्हणून या परारूपादी परा इत्यादी चार वाणी चार देहांचे, आता तुम्ही सांगितलं ते आता पुन्हा सांगत नाही, पण कुणाला जर आठवत नसतील तर स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण या चार देहांचे केवळ अलंकारच म्हणजे बाह्य शोभा आहे. अलंकाराने आतून काही मिळतं का हो? अलंकार आपण कितीही चढवले तरी आपले काम क्रोध लोभ मोह विकार जे जे काही आहेत ते निघून जातात का?
किंवा एखादा आजार झाला असेल, एखादा व्याधी झाला असेल, तो आतून असतो, तो संपतो का? नाही. म्हणजे बाह्य शोभा आहे ही केवळ. हे अलंकार म्हणजे बाह्य देहांचे आणि बाह्य देहाचे आहेत. म्हणून 4 वाणींचा त्याग करून शेवटी म्हणजे काय म्हणू आपण, अविद्यारूपी वाचा आपल्या जीवाचा त्याग करून टाकते. ही अविद्या जेव्हा संपते ना, तेव्हा खरा मोक्ष मिळतो. आता वैखरी मगाशी सांगितले तुम्ही की वैखरी ही स्थूल म्हणजे मनाची वाचा आहे, मध्यमा ही सूक्ष्म बुद्धीची वाचा आहे, पश्यंती ही कारणदेह म्हणजे देह बरं का, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह ही चित्ताची वाचा आहे, आणि परा ही महाकारण अहमची वाचा आहे, अहंकाराची. कारण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 गोष्टीशी सगळं आपलं निगडित आहे बघा. म्हणून प्रत्येक देहाची एक एक वाचा सांगितलेली आहे. महाकारण, कारण, सूक्ष्म आणि स्थूल या 4 देहाच्या या परापश्यंती, मध्यमा, वैखरी या 4 पत्नी जेव्हा त्यांचाच सगळा हा शृंगार आहे, आणि ही अविद्या म्हणजे ही भ्रामक सगळी गोष्ट आहे, तर ती जीवाला चिकटून बसलेली असते, इतकी एकवटून राहिलेली असते की या साऱ्या जणी जीवाचा त्याग करतात. आणि तेव्हाच पुढं काय होतं हे 26व्या ओवीत सांगितलेलं आहे. एकदा या चौघींनी जीवाचा त्याग, अगदी मला ते पत्नी शब्द वापरलेले सगळ्यांनी, बरोबर आहे. आणि त्या पत्नींनी त्याग केला की घराचं काय होतं आपल्याला, आता हल्ली तर इतक्या डिवोर्सच्या केसेस घडत आहेत समोरासमोर, अगदी आपल्या डोळ्यासमोर, घरासमोर. तर म्हणून ह्या 4चा त्याग करायला पाहिजे, तर आपल्याला पूर्णपणे मोक्षाची अवस्था प्राप्त होईल. म्हणून तर ते महाराज सारखे सांगतात, मौन धरा. मला इतकं छान वाटत होतं की घरात एकटीच होते ना 8-10 दिवस, तरी पण 100% मौन नाही राखू शकत आपण. आता हे क्लासेस घेतोय आणि काय करतोय, तेव्हा आता तिकडे पारायण चाललंय, म्हणजे मौन कुठे आहे. पण पारायण वगैरे हे आपलं एक मौनाचाच भाग आहे की अन्य व्यर्थ आपण बोलत नाही. म्हणून वामनराव देशपांडे म्हणतात की ज्ञानदेव ह्या प्रस्तुत ओवीतून काय करतात, तर अंतःकरणपूर्वक एक विचार अतिशय शांतपणे सांगतात. परापश्यंती, मध्यमा आणि वैखरी या 4ही वाणी म्हणजे अविद्येच्या 4 अंगांनी 4 वाणी स्वरूपातला हा शृंगार आहे. आणि या परादी 4 वाणींच्या शृंगाराच्या माथ्यावर पाय ठेवून मौनाच्या शांत प्रदेशात प्रवेश केला तर हा जीव अविद्येच्या साह्यानं शरीरात जगत असतो, आणि मग त्याचा आपोआप नाश होतो. नाश होतो म्हणजे काय की त्या 4 वाणींचा नाश होतो, आत्मस्वरूपाचं नवं दर्शन घडतं, आणि आत्मज्ञान प्राप्त होतं. मग जीवाचा हा अविद्येने ग्रासलेला जीवभाव नष्ट होतो. आणि ज्ञानदेवांनी या निमित्ताने एक विचार खूप चांगला आणि ताकदीनं प्रगट केला आहे की या 4 वाणींच्या रूपात 4 आवरणं ही अविद्येनं घातलेली आहेत, आणि ती 4 अदृश्य आवरणं नष्ट व्हायला हवीत. मौनाचा ज्ञानामध्ये प्रवेश किंवा मौनाचा ज्ञानप्रवेश या आत्मज्ञानाच्या तेजस्वी सूर्यानं उजळून निघायला पाहिजे. आत्मज्ञान झालं की हे सगळे मावळणार आहेत. आणि ही 4 अदृश्य शरीरं म्हणजे महाकारण, कारण, सूक्ष्म आणि स्थूल या 4ही शरीरांना स्वतःची एक वाणी आहे. आत्ता सांगितलं तसं त्या 4ही वाणींचा जेव्हा त्याग होईल, त्या जेव्हा निघून जातील, तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये मोक्षाची हे होईल. म्हणून त्यांनी म्हणले, ज्ञानाचा आत्मस्वरूपी झरा झुळझुळ वाहू लागतो, तत्त्वज्ञानाचा वाणीरूप झरा नष्ट होतो. कृत्रिम जो तत्त्वज्ञान आहे तो वाणीरूप झरा नष्ट होतो, आणि शुद्ध ज्ञानाचा आत्मस्वरूपी झरा झुळझुळ वाहू लागतो, खळखळ वाहू लागतो. मला ते लगेच एक गाणं किंवा हे म्हण आठवत होती, उथळ पाण्याला खळखळाट फार. ज्यांना जास्त अभ्यास नसतो, जास्त वाचलेलं नसतं, कोणास तरी ऐकलेलं असतं, आणि तेवढ्यावरनं इतके भरभर मुली असतील, बायका असतील किंवा मुलंसुद्धा बोलत राहतात. पण खरं जे ज्ञान आहे ते गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्याते छिन्न संशयः. आपण कमी बोलून आपल्याला सगळं समजायला पाहिजेलं आहे, किंवा मौनातलीच भाषा आपल्याला जर कळायला लागली
तर आपल्याला मोक्षाची हे सोपी पडेल, वाटचाल लवकर करता येईल. तर 26वी ओवी फक्त वाचून ठेवूया आपण. आता ह्या कशा शृंगार आहेत ते छान आपल्याला कळले. अंगाचे निंधने उदासू, उठोनी ज्ञानाग्नी प्रवेशू, करी तेथे भस्मलेशू, बोधाचा उरे. अंगाचे इंधने उदासू म्हटलेले. इंधन आपल्याला माहिती आहे. आता हल्ली चुली जरी बंद झाल्या असल्या तरी यज्ञ वगैरे चालतात, तिथेही त्या आहुती द्यायला ज्या लागतात समिधा, तर ते इंधन म्हणून जरी नसलं तरी पण त्याला इंधन म्हणूया आपण. तर लाकडामध्ये इंधन सगळं भरलेलं असतं, लाकूड अगदी गच्च भरलेलं असतं. पण त्याचा उपयोग कधी होतो हो? जेव्हा अग्नीशी त्याचा संपर्क होईल, स्पर्श होईल, तेव्हा ते लाकूड आपल्याला इंधन म्हणून किंवा त्याचा अग्नी म्हणून स्पर्श होतो, किंवा त्याचा स्पर्श झाल्यावर ते लाकूड पेटतं किंवा त्याचा अनुभव येतो. आणि पेटल्यावर पूर्ण त्याचं भस्म होतं, त्याची राख होते. तसं ज्ञानदेव सांगतायत की करी तेथे भस्म लेशू, बोधाचा उरे. सगळ्या अज्ञानाचा जेव्हा भस्म होतं, अगदी पूर्ण ते सगळं निःशेष जातं अज्ञान, आणि मग लेशू बोधाचा. इथं थोडासा असा पॉज घ्यायचा आहे. करी तेथे भस्म लेशू बोधाचा उरे, म्हणजे बोधाचा लेशू उरे. बोध म्हणजे ज्ञान, अर्थात आत्मज्ञान. ज्या वेळेला हे लाकूड पेटतं आणि सगळं भस्मरूपात जातं, राख होते, तसंच ह्या चारी वाणी, चारी देहांच्या आश्रयानं नांदत आहेत. पण या चारी वाणी जेव्हा पूर्णपणे नष्ट होतील आणि 4 देह पूर्णपणे नष्ट होतील, तेव्हा जी शिल्लक राहते ती ज्ञानाग्नीची राख. आणि ही अज्ञानाची वाणी नष्ट झाली की मी देह, ही अज्ञानाची भाषासुद्धा नष्ट होते. मीपणाच संपतो सगळा. म्हणजे विदेही होतो आपण. विदेही म्हणजे देह असून, तुम्ही म्हणाल म्हणजे काय देह खरा जवळून जातो का? नाही, फक्त ज्ञानाची भाषा शिल्लक राहते आणि त्या ज्ञानाचा निराश होत नाही. कारण आत्मा हा अशरीरी आहे आणि हे ज्ञान वाणीतच शिल्लक राहतं. म्हणून ते वाणीत राहिलेलं ज्ञानसुद्धा संपलं की मग मोक्ष मिळतो. तेवढंसुद्धा बोलायला नको आहे, ते सुद्धा उरायला नको आहे. थांबूया आपण इथेच. म्हणणार आहे कोणी प्रार्थना? म्हणा म्हणा म्हणा. प्रयत्न करते. करा करा करा, जरा नव्याने प्रयत्नच करा. इदमुख कर्तव्य सादरं वंदे ज्ञानेश्वरं, सादरं वंदे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता, लोकमंगला लोकहिता, लोकहितं संचालता, तेन ज्ञानेश्वर विरचिता वंदे ज्ञानेश्वरं, वंदे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं त्वां तवं तदीयं वयस्वचाल्पं, विषयविपदां व्रात्यमल्पं, भाग्यतेन च येन भूषितं, सरस्वती मंदिरं सादरं वंदे ज्ञानेश्वरं, सादरं वंदे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपा प्रसाद, यस्य श्रवणात् परमानन्दः, लीतो यत्रामृतं निश्चन्दः तत्त्वयो कृतवन्तः, तदरसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं, सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. छान, प्रयत्न चांगला आहे. फक्त तवं तदीयम नाही, नवम तदीयम, नवम तदीयम, नवम तदीयम पहिल्या प्रकरण ह्याच्यात गीताशास्त्रमध्ये. हां, नवम तदीयम
आणि शेवटी शेवटी काय म्हण हां नवंतदियम वयक्व चालपम म्हणजे नववय म्हणजे तारुण्यातलं वय अगदी लहान असताना आणि शेवटी हां आणि कृतवंत तद तद द अर्धा म्हणायचंय कृतवंतन तत् तत् हां बस बाकी होईल आता ऐकून ऐकून चांगलं होईल असाच प्रयत्न करा कोणी हे म्हणते आरती म्हणते आरती स्वतःच कबूल करते की मला होतच आहे. छान छान करा करा असाच प्रयत्न करा सगळ्यांनी आरती म्हणणार आहे म्हणा म्हणा म्हणलं कोण म्हणलं म्हणा कुणी म्हणा रेखाताई म्हणा राजश्रीताई म्हणा समोर जे दिसत आहेत त्यांना मी म्हणू शकते आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनवेधला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जोगी गीत ते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवील ज्ञानी आरती ज्ञान राजा कनकाचे ताटकरी उभ्या गोपिका नारी नारद कुंभरू सामगायन करी आरती ज्ञान राजा प्रकट भुय बोले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञान राजा ज्ञानेश्वर महाराज की जय भगवान पंढरीनाथ महाराज की जय जय श्री कृष्ण ज्ञानेश्वर शारदा